युद्धामुळे प्लास्टिकच्या किमती वाढल्यानं दूध डेअरी व्यावसायिक अडचणीत सापडलेत। दूध पॅकिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचे दर वाढलेत। दूध पॅकिंगला लिटर मागे 1 ते 1.5 रुपयांचा खर्च वाढलेला आहे। वाढलेला दूध खरेदी दर, पॅकिंगचा वाढलेला खर्च, दुग्धजन्य पदार्थांची थांबलेली निर्यात अशा तिहेरी संकटात आता दूध डेअरी व्यावसायिक सापडलेत। युद्ध सुरू आहे, त्यामुळे प्लास्टिकची जी आवक आहे ती कमी झाली आहे आणि प्लास्टिकचे दर वाढलेत। त्याचा तुमच्या व्यवसायावरती काय परिणाम? खऱ्या अर्थानं युद्धजन्य परिस्थितीचा दुग्ध व्यवसायावर सगळ्यात मोठा परिणाम झालेला आहे। खऱ्या अर्थानं आम्हाला दुग्ध व्यवसाय असा आहे तो जीवनावश्यक वस्तूमध्ये येतो आणि रोज लागणार आहे। तो बंद ठेवता येत नाही, साठा करून ठेवता येत नाही। लोकांना रोज मार्केटमध्ये नफा तोटा याचा विचार न करता रोज लोकांना ती सेवा द्यायला लागते। आणि ज्या प्रमाणामध्ये आजला खऱ्या अर्थानं रॉ मटेरियल जे पॅकिंग आपण करतो तर रॉ मटेरियल येतं जे आखाती देशांमधनं येतं आणि त्या देशामध्ये युद्ध चालू असल्यामुळे आता सप्लाय येत नाहीये, जो येतो त्याचे रेट वाढलेले आहे। तर आमचे प्रति लिटर 1.25 ते 1.5 रुपया हे पॅकिंगचे रेट वाढलेले आहेत आणि ते थोडे रेट मार्केटमधनं वाढलेले नाहीत, विक्रीचे रेट वाढलेले नाहीत। त्याच्यानंतर आपण पाहतो की हे मटेरियल खरेदी करताना आम्हाला पूर्वी 15 दिवस ते 1 महिना क्रेडिट मिळायचं, पण आता आम्हाला 1 महिन्याचे पहिले पैसे टाकायला लागतात। त्यामुळे आमच्या व्यावसायिकांचे करोडो रुपये ॲडव्हान्समध्ये द्यायला लागलेले आहेत। पॉलिथिनमध्ये, PP बॉटलमध्ये जे मटेरियल पॅक करायचं त्याच्याकरता ॲडव्हान्समध्ये करोडो रुपये लोकांना द्यायला लागलेत किंवा आम्हाला 1 महिन्याचं मटेरियल आमच्यासाठी घेऊन ठेवा। त्याच्यामुळं भांडवली गुंतवणूक पण वाढली, नफ्याचं प्रमाण कमी झालं, डिझेल पेट्रोलचे रेट वाढले, त्याच्यामुळे दूध खरेदी जे करतो आपण ते टँकरने येतं त्याचे रेट वाढलेत, दूध मार्केटमध्ये सप्लाय करतो त्याचे रेट ट्रान्सपोर्टचे वाढलेले आहेत। आता सगळेच भाववाढ झाल्यामुळे खऱ्या अर्थानं दूध धंदा ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडचणीमध्ये आलेला आहे। खरं तर युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे, जी दुग्धजन्य पदार्थाची निर्यात आहे ती निर्यात पण कुठेतरी थांबली आहे। त्याचा परिणाम किती आता दूध डेअरी व्यावसायिकांना सहन करावा लागतोय? निर्यात जी थांबली खऱ्या अर्थानं व्यावसायिक किंवा उद्योजकांना जेवढा तोटा होतोय तेवढा शेतकऱ्यांच्या याच्यावरती पण याचा परिणाम होतो। आपण पाहिलं तर आजला बाहेर जेवढं दूध जात होतं, दुग्धजन्य पदार्थ जात होते ते पूर्ण जायचे बंद झाले। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मंचर, पुणे।